नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आंबेनळी घाटावर दरडीचे संकट कायम। पोलादपूर तालुका हद्दीत मातीचा ओसरा आणि झाड कोसळल्याने वाहतूक अनेक तास ठप्प। आंबेनळी घाट परिसरात दरड, मातीचा ओसरा आणि झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या घाटमार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मंगळवारी सायंकाळी सुमारे 6च्या सुमारास पोलादपूर तालुका हद्दीतील कुंभलवणे फाटा परिसरात मातीचा ओसरा खाली आला, तर कापडे ते पायटा दरम्यान मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने या महत्त्वाच्या राज्यमार्गावरील वाहतूक काही तासांसाठी दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती। घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आपत्ती निवारण कक्ष, पोलादपूर पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। ठेकेदारांकडील जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली दगडमाती आणि झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले। अथक प्रयत्नानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली। दरम्यान हवामान विभागाने पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी सुरू आहे। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। पोलादपूर तालुका हद्दीतील पायटा, कुंभलवणे फाटा आणि रानकडसरी परिसरात मातीचा ओसरा व दगड रस्त्यावर आल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। विशेषतः दुचाकी आणि लहान वाहन चालकांना अतिशय सावधगिरीने प्रवास करावा लागला। रानकडसरी परिसरात सायंकाळी सुमारे 6:41 दगड कोसळल्याची नोंद करण्यात आली असून त्यापूर्वी कुंभलवणे परिसरातही मातीचा ओसरा खाली आला होता। गेल्या अनेक वर्षांपासून दरडग्रस्त म्हणून ओळखला जाणारा आंबेनळी घाट मार्ग दरवर्षी पावसाळ्यात अशाच घटनांमुळे चर्चेत येत असतो। मुसळधार पाऊस, डोंगर उतारावरील सैल झालेली माती आणि झाडांच्या मुळांची पकड कमी होणे या कारणांमुळे या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो। परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिस्थितीची पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले। पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घाट मार्गावर प्रवास टाळण्याचे तसेच प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसादरम्यान या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी जितेंद्र कारंडे, प्रतापगड।